नाही नाही आता उरलीसे आस, माया मोह सारे सुटले फास, तव चरणांचा लागलासे ध्यास, सहजची घडो तेथे माझा वास. एकदा हे शिवदर्शन झालं, दत्त दर्शन झालं की नाही नाही आता उरलीसे आस, कुठल्याच गोष्टीची इच्छा उरत नाही. माया मोह सारे सुटले हे फास, माया मोहाचा बंदिवास नष्ट होतो. तव चरणांचा लागलासे ध्यास, त्या आत्म्याच्या दर्शनाची इच्छा अधिकाधिक प्रकट होते. सहजची घडवते ते माझा वास. आणि आत्म्याचं दर्शन घेता 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 घेणारा साधक जरी दमला तरी तो दमून तो ज्याचं दर्शन घेतो त्या आत्म्यातच विश्रांत होतो. म्हणजे ज्याला आपण बघत असतो तो बघता बघता जर आपण थकलो दमलो तर अशा वेळेला आपणाला जी निवांतता येते ती निवांतता म्हणजेच आत्म्यामध्ये साधक विलीन होण्याची अवस्था. आता त्यानंतर परत तो शांत निवांत मनातून जेव्हा बाहेर येतो तेव्हा परत तो आत्मा त्याला मधुर वाणीने आपलं रूप दाखवायचा प्रयत्न करतो. आणि ते दाखवताना हा जो साधक आहे तो स्वतःकडे अत्यंत नम्रतेची भूमिका घेतो आणि आपल्या नम्र भूमिकेतून तो आत्म्याबद्दल बोलताना प्रार्थना करताना आत्म्याला निवेदन करताना म्हणतो, सुरताल लय समजत नाही, काव्यशास्त्र विनोद उमजत नाही, तव गीत गाण्या नाही गोड गळा, अंतरी फुले हा तव भक्ती मुळा. हे भगवंता, हे आत्म्या, तुझं गाणं कसं गावं ते मला माहित नाही. माझ्याजवळ सूर ताल लय याचं काहीच ज्ञान नाही. काव्यशास्त्र विनोद याची मला माहिती नाही. मी तर अगदीच आरुष म्हणजे गावंढळ आहे आणि तुझं गीत गायला मी उत्सुक आहे. माझा गळा गोड नाही तरी सुद्धा एक निश्चित की तुझ्या प्रेमाचा मळा माझ्या अंतरंगात फुलला आहे. आत्म्याला निवेदन करताना साधक म्हणतो, सूर ताल लय समजत नाही, काव्यशास्त्र विनोद उमजत नाही, तव गीत गाण्या नाही गोड गळा, अंतरी फुले हा तव भक्ती मळा.